घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं शर्वरी आणि राहुल यांचं लग्न झालेलं आहे. त्यामुळं घरात पूजा ठेवलेली आहे आणि जानकीने ही सर्व तयारी केलेली आहे. त्यामुळं आई या खूप खुश होतात आणि म्हणतात की जानकी, खरंच हे सर्व तुझ्यामुळेच शक्य झालं आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की मला जे योग्य वाटलं आणि ते मी केलं आणि तोच मार्ग मी निवडला. त्यावेळेस इकडं शर्वरी आणि राहुल हे बोलत बसलेले असतात आणि राहुल म्हणतो, तू खरंच खूप ग्रेट आहेस आणि मला तर टेन्शनच आलं होतं की विक्रांतची बॉडी ही कुठं ठेवायचं. त्यावेळेस तू सुचवलं की तुमच्याच बंगल्याच्या मागच्या अंगणामध्ये ती बॉडी ठेवायची आणि आपण तसंच केलं. आणि त्यावेळेस मी तुझ्यावरती खूप चिडलोही होतो. त्यावेळेस तूच मला हे सर्व समजावून सांगितलं होतं आणि जर तुझ्यावरती हा आरोप आला आणि सिद्ध झाला तर तू तो आरोप माझ्यावरती घालणार आणि त्यानंतर आपण स्वतःला सेल्फ डिफेन्समध्ये मला तू वाचवशील हे मला माहीत होतं, कारण की मी तर खून केलाच नाही आहे. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की हो, हेच खरं आहे आणि आपण असंच करायचं आणि तू माझ्यावरती फक्त विश्वास ठेव, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना. त्यानंतर इकडं राहुल म्हणतो की हो, तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू मला कधीच अडकू देणार नाही. त्यानंतर इकडं शर्वरी सांगते की आपण अशी एकही चूक करायचं नाही ज्यामुळे त्यांना असं वाटेल की आपण काहीतरी प्लॅनिंग करत आहोत आणि मी जसं सांगितलं आहे तसंच आपण सर्व करूया. त्यानंतर इकडं शर्वरी विक्रांतची बॉडी घेऊन मागच्या अंगणामध्ये जाते आणि ती बॉडी तिथे ठेवते. त्यानंतर विक्रांतची बॅग ही ती अडगळीच्या रूममध्ये आणून ठेवते आणि त्यामध्ये ती विक्रांतचा असलेला मोबाईलही काढून घेते आणि ती बॅग कपाटाच्या वरती ठेवते जेणेकरून कोणाच्या हाताला नाही लागणार आणि तो मोबाईल हा स्विच ऑफ करून ठेवते. त्यानंतर तो मोबाईल घेऊन राहुलकडे जाते आणि राहुलला सांगते की आता आपण याच्यानंतर भेटायचं नाही आणि तू माझ्यावरती फक्त विश्वास ठेव आणि सर्व काही चांगलंच होईल. त्यानंतर इकडं राहुल म्हणतो की खरंच तू जे म्हणलं होतं तेच तू करून दाखवलं आहे. आणि त्यानंतर इकडं घरामध्ये कशाची पूजा आहे असं विचारतो. त्यावेळेस शर्वरी सांगते की लग्नानंतर मुलीचं नाव हे बदलण्यासाठी घरामध्ये पूजा ठेवलेली असते आणि लक्ष्मीची पूजा असते. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की ठीक आहे आणि त्या पूजेमध्ये काय असतं. त्यावेळेस शर्वरी म्हणते की त्यामध्ये मुलीचं नाव हे बदललं जातं. त्यावेळेस राहुल म्हणतो की मला तुझं नाव बदलायचं नाही आणि तुझं नाव खूप सुंदर आहे. त्यानंतर इकडं पूजेसाठी राहुल आणि शर्वरी येतात. त्यानंतर इकडं गुरुजी म्हणतात की वेळ झाली आहे आणि पूजाला सुरुवात करतात. त्यानंतर इकडं पूजेला बसल्यानंतर ऐश्वर्याचं डोकं दुखायला लागतं आणि ऐश्वर्या म्हणते की जानकी, माझं खूप डोकं दुखत आहे आणि मला चक्करही आल्यासारखं होत आहे आणि मी थोडा वेळ आराम करू का. त्यानंतर इकडं ऐश्वर्याला जानकी म्हणते की ठीक आहे आणि तू जाऊन आराम कर. त्यानंतर इकडं शर्वरीला विचारते की मी तुझ्या रूममध्ये जाऊन आराम करू का आणि ती शर्वरीच्या रूममध्ये जाते आणि तिला माहीत असतं की शर्वरीनेच हे सर्व केलेलं आहे आणि काहीतरी पुरावा मिळेल या उद्देशाने ऐश्वर्या ही शर्वरीच्या रूममध्ये जाते. त्यानंतर इकडं शर्वरीला संशय येतो की ऐश्वर्या काही पुरावे तर शोधण्यासाठी माझ्या रूममध्ये गेली नसेल ना आणि मला त्यासाठी तिला थांबवायला हवं. म्हणून ती पूजेमधून उठते आणि जानकीला म्हणते की तिचं खरंच जर डोकं दुखत असेल तर मी तिला गोळी देते आणि तिला बरं वाटेल. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या हे सगळं काही शोधत असते आणि काही पुरावा भेटेल का असं बघत असते, पण तिथे तिला काहीच पुरावा भेटत नाही आणि ती सर्व कपाटामध्ये पण पाहते आणि सर्व फाईल्स वगैरे दिसतात, पण असा ठोस पुरावा तिला सापडत नाही. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की नाही थांब, मी जाऊन तिला औषध देते आणि ती तिथे येते. तेवढ्यामध्ये जानकी तिला थांबवते आणि म्हणते की शर्वरी वंश, तुम्ही एवढी का काळजी करत आहात. फक्त 10 मिनिटे पूजा राहिलेली आहे आणि 10 मिनिटातच पूजा होईल. त्यानंतर तुम्ही ऐश्वर्याला गोळी द्या आणि मी तिला देते. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की आता मी उठलीच आहे आणि आली आहे तर मी तिला गोळी देऊन जाते आणि ती रूममध्ये येते. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या ही बेडवरती डोकं दुखत आहे असं नाटक करत झोपलेली असते. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की आता मी आलीच आहे तर मी तिला गोळीही देऊन जाते आणि ती जेव्हा कबड ओपन करते तेव्हा कबडही व्यवस्थित असतं. त्यानंतर तिथून ती फर्स्ट एड बॉक्स काढून घेते आणि त्यामध्ये असलेली गोळी
ऐश्वर्याला देते. त्यावेळेस जानकी म्हणते की तिला गोळी कशाला देत आहात, आणि ऐश्वर्या म्हणते की मी गोळ्या सहसा खात नाही. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की मी देत आहे ना, तुम्हाला बरं वाटेल आणि लग्नाचं घर आहे आणि तुम्ही गोळी घ्या. त्यानंतर इकडं ऐश्वर्या गोळी घेते. त्यानंतर जानकी ही शर्वरीला विचारते, तुम्ही तिचं खरंच डोकं दुखत होतात म्हणून गोळी द्यायला आला होतात का?